नमस्कार. विक्रम राजाच्या शौर्य आदी सद्गुणांविषयी 32 पुतळ्यांनी भोजराजास सांगितलेल्या 32 मनोरंजक गोष्टी म्हणजे सिंहासन बत्तीशी. आज आपण यातली पहिली कथा ऐकूयात. श्री भोजराजा हा प्रौढ प्रतापी, शौर्य, औदार्य अशा अनेक गुणांनी युक्त असा होता. धारानगरी येथे तो राज्य करीत होता. अवंती नगराजवळ एका ब्राह्मणानं नवीन भूमी घेतली होती. त्या शेतामध्ये धान्य पेरलं त्यानं. ते उगवल्यानंतर त्याच्या संरक्षणाकरता शेतामध्ये माळा करून तो ब्राह्मण त्याच्यावरती नेहमी बसत असे. त्यावेळी त्याला असा चमत्कार होई की तो ब्राह्मण त्या माळ्यावर बसला म्हणजे त्याची बुद्धी मोठी उदार व्हायची आणि खाली आला म्हणजे पुन्हा पूर्ववत व्हायची. हा चमत्कार त्या ब्राह्मणानं जाऊन भोजराजाला सांगितला. तेव्हा त्याला पण मोठं आश्चर्य वाटलं. राजा त्या ब्राह्मणाबरोबर शेतामध्ये येऊन माळ्यावर चढला. त्यावेळेला त्यालाही तोच अनुभव येऊन राज्यातील सगळ्या जनतेचं दारिद्र्य दूर करावं अशी इच्छा झाली. नंतर खाली येऊन पाहतो तर काय, ती बुद्धी नाही. हा बुद्धिभेदाचा अनुभव घेऊन राजानं मनात विचार केला की हा गुण भूमीचा आहे की तिथे असं काही आहे किंवा अशी दुसरी काही वस्तू आहे का हे पाहावं. राजानं त्या ब्राह्मणाला खूप द्रव्य दिलं आणि ते शेत विकत घेतलं. आता या शेतात नक्की काय आहे असा विचार करत राजानी ते शेत खणलं आणि खणल्यावरती त्याला काय मिळालं माहितीये? रत्नखचित चंद्रकांत मण्यांचं सिंहासन. त्यावरती 32 रत्नमयी पुतळ्या जडल्या आहेत असं त्याला आढळून आलं. मोठ्या प्रयासानं त्यानं ते बाहेर काढलं, नगरात आणलं आणि राजमंडपात ठेवलं. मग अनेक तीर्थोदकं, 88 औषधी, छत्र, चामर, खड्ग इत्यादी राज्याभिषेक सामग्री सिद्ध करून एका सुमुहूर्ती श्री भोजराजा त्या सिंहासनावर बसू लागला. तेव्हा त्यावरील जया नावाची एक रत्नपुतळी मनुष्यवाणीनं बोलू लागली. हे भोजराजा, ज्याचे अलौकिक औदार्य असेल त्यानेच या सिंहासनावर बसावे, इतरांना त्याचा अधिकार नाही. हे तिचं वाक्य ऐकून भोजराजा विस्मयचकित झाला. तिला विचारू लागला की मी याचकाचा लाखो रुपये देऊन आलेलो आहे. मजहून दुसरा उदार कोण आहे बरं? ते ऐकून त्या पुतळीनं उत्तर दिलं, जो आपल्या मुखानं आपली स्तुती करतो तो लघुता पावतो. अर्थात परैः प्रोक्ता गुणा यस्य निर्गुणा अपि गुणी भवेत, इंद्रः अपि लघुता याती स्वयं प्रख्यापितैर्गुणे. याचा अर्थ, ज्याच्या गुणांची स्तुती दुसऱ्यांनी केली तो पुरुष जरी अल्पगुणी असला तरी थोरवी पावतो, आणि इंद्र आपला थोरपणा आपल्याच मुखानं वर्णित आहे तर तोही लघुता पावतो. भोजराजा ते ऐकून लज्जायमान झाला. परंतु ही रत्नाची पुतळी मनुष्यासारखी बोलते हे आश्चर्य मानून त्यानं तिला विचारलं, हे सिंहासन कोणाचं आहे? यावर बसणाऱ्याचं औदार्य कसं होतं ते मला सांगशील? ते ऐकून जया पुतळी सांगू लागली. पूर्वी राजा भर्तृहरी हा उज्जैनी नगरीमध्ये राज्य करत होता. कोणी एक ब्राह्मण देवीजवळ तप करत होता. त्याला देवी प्रसन्न झाल्यावर त्या ब्राह्मणानं अमरत्व मागितले असता भवानी त्यास एक फळ देऊन बोलली की हे फळ जो खाईल तो अमर होईल. ते फळ घेऊन ब्राह्मण घरी आला आणि विचार करू लागला की मी दरिद्री असल्यानं अमर होऊन काय उपयोग? तितके दिवस मला भिक्षाच मात्र मागावी लागणार. यास्तव हे फळ जर मी राजाला दिलं तर तो बहुत दिवस पृथ्वीचे पालन करेल. अशा निश्चयानं ते फळ त्यानं भर्तृहरीस दिलं आणि आपलं वर्तमान सांगितलं. ते ऐकून राजानं त्या ब्राह्मणास खूप द्रव्य दिलं आणि ते फळ घेतलं. यानंतर राजानं ते फळ आपल्या राणीला दिलं. परंतु राणीची प्रीत एका वेगळ्या नगरीच्या राजावर होती. त्यामुळे राणीनं ते फळ त्या राजाला दिलं. पण त्या राजाची प्रीत होती एका वेश्येवर. त्यामुळे राजाने ते फळ दिलं त्या वेश्येला. परंतु त्या वेश्येनं आपली कर्तव्यबुद्धी जाणून ते फळ पुन्हा राजा भर्तृहरीकडे आणून दिलं.
त्यामुळे पश्चाताप पावून बोललेला राजा म्हणतो, याम चिंतयामी सततम मयी सा विरक्ता, सा च अन्यम इच्छती जनम स जन अन्य आसक्तः. अस्मत्कृते तु परितुष्यति काचित् अन्या, धिक्तां च तं मदनं च इमां च मां च. याचा अर्थ, नित्य चिंतन मी जिचे करतो ती मला सोडून दुसऱ्यावर प्रीती करते. तोही दुसऱ्या स्त्रीची इच्छा करतो आणि ती स्त्री माझे ठाई प्रीती करते. तस्मात त्या स्त्रीला, त्या पुरुषाला, अशी प्रीती उत्पन्न करणाऱ्या मदनाला आणि त्या वेश्येला आणि मलाही धिक्कार असो. सर्वांची निंदा करून ते फळ स्वतःच त्यानं खाल्लं आणि राज्य सोडून तो वनवासास निघून गेला. आता त्याच्या पश्चात त्याच्या गादीवर प्रधान ज्याला बसवत असत त्याला वेताळ मारित असत. त्याप्रमाणे खूप राजे मारले गेले. हे वर्तमान भर्तृहरीचा धाकटा बंधू विक्रम, जो देशांतरी गेला होता, त्याला कळलं. तो सामान्य पुरुषाच्या वेशानं उज्जयिनीला आला आणि प्रधानाला विचारू लागला की इथे राजा नाही, याचं कारण काय? तेव्हा त्यांनी वेताळाचं वर्तमान राजाला सांगितलं. ते ऐकून विक्रम म्हणाला, मला राज्यपदी बसवाल तर मी हे राज्य चालवीन. तेव्हा प्रधानांनी विचार केला की हा कोणी मोठा धैर्यवान दिसतो, म्हणूनच तो राज्यावर बसण्यास तयार आहे. तरी आपण याचा राज्याभिषेक करून द्यावा. अशा निश्चयानं त्यांनी त्याला राज्यपती स्थापलं. मग त्यानं सायंकाळपर्यंत राज्यकारभार करून रात्री नाना प्रकारचे अन्न सिद्ध करून आपल्या पलंगाजवळ ठेवले आणि आपण तलवार घेऊन जागत बसला. मध्यरात्री त्या ठिकाणी वेताळ आला. तेव्हा त्याला राजा बोलला, हे वेताळा, हे खूप प्रकारचं अन्न मी तुझ्याकरता ठेवलं आहे. ते आधी खाऊन मग तू मला खा. हे ऐकून वेताळानं सगळं अन्न भक्षण केलं आणि तृप्त झाल्यामुळे विक्रमाला न मारता तो आपल्या ठिकाणी परत गेला. याप्रमाणे बरेच दिवस गेल्यावर एके दिवशी विक्रमानं त्याला विचारलं की तुझी शक्ती आणि ज्ञान किती आहे ते सांग. तेव्हा वेताळ म्हणाला, मला भूत, भविष्य आणि वर्तमान सगळं कळतं. ते ऐकून विक्रम म्हणाला की माझ्या आयुष्यात 5 वर्ष उणी किंवा अधिक तू करू शकशील का? वेताळ म्हणाला, हे कोणाच्याही स्वाधीन नाही. असं बोलून तो आपल्या ठिकाणी परत गेला. दुसऱ्या दिवशी मात्र विक्रमानं अन्न ठेवलं नाही. तेव्हा वेताळ चिडला आणि म्हणाला, आज माझ्याकरता अन्न का नाही ठेवलं? तेव्हा विक्रम बोलला की तुझ्यानं माझं आयुष्य उणं किंवा अधिक करवत नाहीये. मग तुला बळी उगाच कशासाठी द्यायचा? तुझी इच्छा असेल तर युद्धास सिद्ध हो. असं बोलून विक्रम हातात तलवार घेऊन लढाईस उभा राहिला. हे पाहून वेताळ म्हणाला, विक्रमा, तुझ्या धैर्यानं मी संतुष्ट झालो आहे. यास्तव तू काही वर माग. तेव्हा विक्रम बोलला, तुझे स्मरण करीन त्या त्या वेळेला येऊन माझं कार्य करावं. ते मान्य करून वेताळ निघून गेला. मग मोठ्या समारंभानं विक्रमानं आपल्याला राज्याभिषेक करावला आणि राज्य करू लागला. पुढे एके दिवशी सिद्धसेन नावाचा एक कवी उज्जयिनीला आला आणि आपण आल्याबद्दल त्यानं राजाला कळवलं. तेव्हा विक्रमानं भेटीच्या अगोदर त्याला 14 लक्ष रुपये आणि 9 गावांचं दानपत्र पाठवून सेवकाला सांगितलं की आणखी काही त्या कवीची इच्छा असेल तर त्याला सभेमध्ये घेऊन ये. याप्रमाणे राजाज्ञा ऐकून दूतांनी रुपये आणि ग्रामपत्र कवीला दिलं आणि कवीला घेऊन कवी सभेस आले. तो राजा पूर्वेस मुख करून बसला असता कवी खालील श्लोक म्हणतो, अपूर्वेयम धनुर्विद्या भवता शिक्षिता कुतः, मार्गण्यौघस्तु त्वा अभ्यती गुणो याती दिगंतरम. ही अपूर्व धनुर्विद्या हे विक्रमा तू कोणाजवळ शिकलास? बाण तुझ्याकडे येतात आणि तुझ्या धनुष्याची दोरी बाहेर जाते. याप्रमाणे श्लोकाचा अर्थ दिसतो, परंतु गर्भित अर्थ असा की तू बहुत द्रव्य देतोस म्हणून याचक तुझ्याकडे येतात. हा अर्थ ओळखून विक्रमानं पूर्व दिशेचे राज्य यास द्यावे असे मनात आणून विक्रम दक्षिणेकडे तोंड करून बसला. मग कवीनं दुसरा श्लोक म्हटला, सर्वदा सर्वदोसिती मिथ्यात्वं कथ्यसे बुधैः, नारयो लेभिरे पुष्ठं न वक्षः पर्योषितः.
याचा अर्थ, हे राजा, तू सर्वदा सर्व देतोस अशी लोक तुझी स्तुती करतात, पण ती खोटी नाही बरं का. शत्रूंना पाठ आणि परस्त्रियांना हृदय ही कधीही दिली जात नाहीत. हा श्लोक ऐकून त्या कवीस दक्षिण दिशेचे राज्य द्यावे असे मनात आणून विक्रम पश्चिमेस तोंड करून बसला. नंतर त्यानं तिसरा श्लोक म्हणला. अरयस्ते भयत्रस्तः स्फुटिता घटत्वरुधिः गलित नेत्रपातश्च राजन चित्रम मिदम अहत. हे विक्रमा, तुझ्या भयानं तुझ्या शत्रूंचे हृदयघट फुटले, पण त्यातून उदक न गळता ते नेत्रातून गळू लागले. हा चमत्कार आहे. ते ऐकून राजा उत्तरेकडे तोंड करून बसला. तेव्हा कवीनं चौथा श्लोक म्हटला. सरस्वती स्थिता कंठे लक्ष्मीही करसरोहे राजेंद्र कुपिता कीर्तिस्तेन देशांतरम गता. हे विक्रमा, तुझ्या कंठाचे ठाई सरस्वती आणि हाताच्या ठाई लक्ष्मी तू ठेवतोस, म्हणून कीर्ती रागानं देशांतरी निघून गेली. ते श्रवण करून विक्रमानं कवीला नमस्कार करून सांगितलं की तुला चारही दिशांचं राज्य मी दिलं. तेव्हा कवीनं उत्तर दिलं की हे राज्य घेऊन मी काय करू, ते तुलाच अक्षय असो. तुझ्या दातृत्वानं मी फार संतुष्ट झालोय. नंतर राजाला आशीर्वाद देऊन कवी आपल्या ठिकाणी निघून गेला. याप्रमाणे विक्रम राजा महान दाता, परोपकारी आणि शूर असा लौकिक स्वर्गीकडून इंद्रानं त्याला सिंहासन पाठवून दिलं. मग त्यावर बसून खूप दिवस राजानं राज्य केलं. शेवटी आपल्या पत्नीसहित स्वर्गामध्ये गेला. त्यावेळी आकाशवाणी झाली की या सिंहासनावर बसायला आता कोणी योग्य नाही. याकरता हे भूमीत पुरून टाकावं. मग त्या प्रधानांनी पुरून ठेवलेलं हे सिंहासन आज तुला सापडलं आणि तू आज यावर बसायला सिद्ध झालास. परंतु विक्रमाची योग्यता तुझ्या अंगी नाही, म्हणून तू यावर बसू नयेस. याप्रमाणे जयापुतळीचं बोलणं ऐकून भोजराजा खिन्न होऊन आपल्या महालात गेला आणि त्यानं मनात विचार केला की ही पुतळी जशी बोलली तशा दुसऱ्याही बोलतील का, तरी आपण कौतुकानं रोज सिंहासनावर बसायला जावं असं मनात आणून पुन्हा दुसऱ्या दिवशी भोजराजा सिंहासनाजवळ आला. तेव्हा विजया नावाची दुसरी पुतळी बोलू लागली. हे भोजराजा, तुझे जर विक्रमासारखे औदार्य असेल तर तू या सिंहासनावर बैस. त्याचे औदार्य कसे होते ते सांगते, हे ऐक. तुम्हाला आजचा आमचा एपिसोड कसा वाटला याविषयी खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमचा हा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.